नमस्कार, मी संध्या देसाई. एसबी पंचम या यूट्यूब चॅनलवरील अमूल्य ठेवा या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या कोणत्याही पूजेमध्ये प्रथम पूजनीय अशा गणपतीला प्रिय असलेले जास्वंदीचे फूल आणि दुर्वा अर्पण केली असता गणपती प्रसन्न होतो आणि आपल्याला कृपाशीर्वाद मिळतो. 21, 101 सहस्त्र दुर्वा वाहिली असता गणपती आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतो. केवळ एक दिवस वगळता इतर कोणत्याही दिवशी गणपतीला तुळशी वाहू नये असे सांगितले जाते. तुळशी वाहणे हे निषिद्ध समजले जाते. तुळशी वाहिली असता कृपाशीर्वादाऐवजी गणपती क्रोधित होतो. त्यामागे काय कारण आहे आणि असा कोणता दिवस आहे की ज्या दिवशी गणपतीला तुळशी वाहिल्या तर चालतात आणि इतर कोणत्याही दिवशी तुळशी का वाहू नये याबाबतची माहिती आज आपण घेऊया. मंदिरावरचा कळस, दारासमोर तुळस हीच हिंदू संस्कृतीची ओळख असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे आपण हिंदू भारतीय स्त्रिया सकाळी गणपतीला नमस्कार करून सूर्याचे दर्शन घेऊन आणि तुळशीला पाणी वाहून आपल्या प्रसन्न दिवसाची सुरुवात करत असतो. अखंड सौभाग्याच्या रक्षणासाठी तुळशीकडे आशीर्वाद मागत असतो. तुळशीमध्ये तेजस्वी हिरवी पाने असलेली रामा तुळस, तर आपल्या तुळशी वृंदानामध्ये आपण जी लावतो ती जांभळ्या हिरव्या रंगाची कृष्ण तुळस, त्याचप्रमाणे इतर सर्व ठिकाणी आढळणारी वन्यवाणा तुळस असे वेगवेगळे प्रकार असलेली ही तुळस वनस्पती आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पती म्हणून तिला आदरणीय वनस्पती म्हणून ओळखले जाते. आपल्या आरोग्याच्या फायद्यांचा खजिना असलेली आरोग्याची जादुई वनस्पती असल्यामुळे तुळशीला औषधी वनस्पतींची राणी असे म्हटले जाते. तर अशी ही वनस्पतीची राणी असलेली तुळस दुर्वा वनस्पतीशी तुलना करता तुळशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु तुळशीची ओळख केवळ एवढीच मर्यादित नसून पौराणिक कथेप्रमाणेच आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीला अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूला अतिशय प्रिय असलेली तुळस ही हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र म्हणून मानली जाते, मात्र गणपतीच्या पूजेमध्ये वर्ज्य मानली जाते. केवळ एक दिवस वगळता इतर कोणत्याही दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीला निषिद्ध मानले आहे. तर यामागे काय कारण आहे? असा कोणता दिवस आहे की फक्त एकाच दिवशी गणपतीला आपण तुळशी वाहू शकतो? गणपतीच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य का आहे याबाबत पौराणिक कथेमध्ये असे सांगितले आहे. धर्मात्मज राजाची कन्या वृंदा हिच्या विवाहाचा विचार करून धर्मात्मज राजाने आपली कन्या वृंदा हिला योग्य वर मिळावा म्हणून तीर्थयात्रेला पाठवले. योग्य वराच्या प्रतीक्षेत असलेली वृंदा ही तीर्थयात्रेला निघाली असता तीर्थयात्रेच्या दरम्याने गंगा नदीवर पोहोचताच गंगा नदीच्या काठावर सिंहासनावर बसून तपश्चर्येमध्ये मग्न असलेला, अतिशय सुंदर आणि देखणे रूप असलेला, गळ्यात माळा, जानवे, शरीराला चंदन आणि कमरेला पितांबर नेसलेला अशा श्री गणपतीचे दर्शन वृंदाला झाले. श्री गणेशाचे दर्शन होताच वृंदा मंत्रमुग्ध झाली आणि आपण ज्या वराच्या प्रतीक्षेत आहोत त्या प्रतीक्षेत असलेला हाच तो आपल्यासाठी अनुरूप असा वर आहे असे समजून तिने तपस्येत मग्न असलेल्या श्री गणेशाच्या समोर जाऊन आपल्याला तुझ्याशी लग्न करायचे आहे, लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि लग्नाचा प्रस्ताव मांडला. यामुळे गणपतीची तपस्या भंग झाली आणि त्यामुळे गणपतीला आनंद न होता गणपती अतिशय क्रोधित झाला. आपली तपस्या भंग केल्यामुळे गणपती संतप्त झाला आणि गणपतीने वृंदेला शाप दिला, माझे लग्न तुझ्याशी कधी होऊ शकत नाही. माझ्या पूजाविधीमध्ये सुद्धा तुझा समावेश केला जाणार नाही. तुझे लग्न एका राक्षसाशी म्हणजे असुराशी होईल. हा शाप ऐकताच वृंदा अतिशय दुःखी झाली आणि तिने गणपतीची क्षमा मागितली. आपली तपस्या भंग करणे हा माझा हेतू नसून माझ्या तीर्थयात्रेचा हेतू काय होता हे तिने स्पष्ट केले. वृंदेचा हेतू समजून घेऊन गणपतीने मी ब्रह्मचारी आहे असे सांगून लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. माझ्या पूजाविधीमध्ये सुद्धा तुझा समावेश केला जाणार नाही.
तर माझ्या पूजाविधीमध्ये तुझा वापर केले असता ते अशुभ मानले जाईल। परंतु सर्वांना जीवन आणि मोक्ष देणारी रोपाच्या स्वरूपातील वनस्पती म्हणून कलियुगातील तुळशी म्हणजे तुळस वनस्पतींची राणी म्हणून तुला मान मिळेल। तसेच तू प्रत्येकाच्या अंगणात तुझ्या पहिल्या वृंदा या नावाने पहिले नाव कायम राहून वृंदावन म्हणून त्यामध्ये तुझे तुळशीचे रोप अंगणात पावित्र्याची ओळख आणि सौभाग्याचा आशीर्वाद म्हणून ठरशील। तुझी ओळख तुलसी वृंदावन अशी होईल। तुलसी वृंदावन म्हणून तुझी स्थापना होईल। परंतु तुझी पूजा कोणाच्याही घरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये न करता घराच्या बाहेर तुलसी वृंदावनामध्ये केली जाईल। मात्र तुझी पाने पवित्र, प्रिय आणि बहुगुणी म्हणून वापरली जातील। तुझा प्रिय, पवित्र आणि बहुगुणी म्हणून प्रत्येक पूजाविधीमध्ये वापर होईल। मात्र तुझे स्थान हे घराच्या अंगणात तुलसी वृंदावनात असेल। तुझ्या वापराने सर्व पूजा ह्या परिपूर्ण होतील। प्रत्येक पूजेमध्ये तुझा वापर पवित्र आणि परिपूर्ण असा होईल। परंतु माझ्या पूजेमध्ये तुझा वापर निषिद्ध समजला जाईल। त्यामुळे गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीला वर्ज्य केले जाते। परंतु फक्त एक दिवस गणपतीच्या पूजेला आपण तुळस वापरू शकतो। तर असा कोणता दिवस आहे ते आपण बघूया। गणेश चतुर्थी ही गणपतीचा महत्त्वपूर्ण दिवस आणि आपला उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस। नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्रे या आरतीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या पूजेला गणपतीला जास्वंदीचे फूल, दुर्वा आणि त्याचप्रमाणे शमीपत्रे ही अर्पण केली जातात। या शमीपत्रांमध्ये दुर्वा आणि वेगवेगळ्या झाडांची पाने याबरोबरच आपण तुळशीची पाने सुद्धा गणेश चतुर्थी दिवशी काढतो आणि ह्या वेगवेगळ्या झाडांची पाने, दुर्वा आणि त्याचबरोबर आपण तुळशीची पाने सुद्धा या शमीपत्रीमध्ये आपण काढत असतो। त्यामुळे फक्त गणेश चतुर्थी दिवशी जास्वंदीचे फूल, दुर्वा आणि शमीपत्रांसोबत गणपतीला गणेश चतुर्थी दिवशी तुळशी अर्पण करू शकतो, तुळशी वाहू शकतो। त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर नेहमी तुळशी वृंदावन असते। तुळशीचे रोप घराच्या आतमध्ये न लावता अंगण शक्य नसल्यास ते आपण खिडकीमध्ये ठेवतो आणि खिडकीमध्ये छोट्याशा तुळशी वृंदावनामध्ये तिची पूजा करतो आणि सकाळ संध्याकाळ तुळशी मातेला दिवा लावतो। तर शास्त्रीय दृष्ट्या तुळशी वृंदावन हे अंगणात ठेवण्याचे किंवा अंगण शक्य नसल्यास खिडकीत ठेवण्याचे कारण म्हणजे तुळशीच्या रोपाला पुरेशा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते। पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला तर तुळशीच्या रोपाची व्यवस्थित वाढ होते आणि त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात प्राणवायू मिळतो। तुळशीमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। त्यामुळे पौराणिक दृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा तुळस ही अतिशय उपयुक्त आहे। गणपतीच्या पूजेमध्ये जरी तुळस वर्ज्य असली, निषिद्ध असली तरी आपल्या जीवनामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे निश्चित। तर आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार। प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच खरे धन। शुभम भवतु।